नमस्कार, सुजाता फॅशन क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत शिलाई मशीनची माहिती। शिलाई मशीनच्या माहितीमध्ये आपण बघणार आहोत की मशीन कशी चालू करायची, कशी स्टार्ट करायची, बॉबिन कशी भरायची, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर ही माझी शिलाई मशीन आहे, व्हीनसची ही शिलाई मशीन आहे। ही डबल पाटा मशीन आहे। ही पिको फॉलची मशीन आहे, 2 in 1 आहे। यावरती साधी टिप ही येते, पिकोही करता येतो आणि आपल्याला फॉलही बसवता येतो। या मशीन वरती शिवणकाम ही चांगल्या पद्धतीने करता येतं। तर कशा पद्धतीने हे वापरायची हे बघूया। माझ्याकडे सिंगल पाटा मशीन अवेलेबल नाहीये, फक्त शिलाईची अशी जी सिंगल पाटा मशीन असते ती अवेलेबल नाहीये, त्यामुळे मी ती कपडे शिवलेले आहेत, फॉल पिकोही केलेले आहेत। आता सध्या मी हाय स्टिचची मशीन घेतलेली आहे, त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला भेटेल। तर आपण या मशीनची माहिती घेऊया, ही मशीन कशी वापरायची। तर ही अशा पद्धतीची मशीन तुम्हाला ह्याचा गट दिसतोय, हे बघा। ह्या साध्या शिलाई मशीन मध्ये आणि ह्या डबल पाट्याच्या किंवा पिको फॉलच्या शिलाई मशीन मध्ये वेगळा काही बदल नसतो। फक्त हा जो पोर्शन आहे हा फक्त आपल्याला दिलेले आहे 0 1 2 3 4 5, तर यानुसार आपल्याला टिप ऍडजस्ट करावी लागते। तर यावरती शिवणकाम हे खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं। तर सुरुवातीला आपल्याला या मशीनचा जर आपल्याला साधी टिप घ्यायची असेल तर आपला जो हा काटा आहे हा 0 वरती ठेवायचा आहे। हे आपल्या गटचे जे ऑइलचे पोर्शन आहेत, आपल्याला इथं लिहिलेलं आहे ऑइल म्हणून, यातून आपल्याला मशीन ऑइल करावं लागतं। मशीनसाठी जर तुम्ही रोज ऑइल केलं तर मशीन उत्तमरित्या राहते। हे जवळजवळ हे आपले ऑइलसाठी हे होल दिलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला रोज मशीन सुरू करायच्या अगोदर ऑइल टाकणं कंपल्सरी आहे। मी या मशीनला मोटर यूज केलेली आहे, ही सम्राटची मोटर आहे। ही मोटर देखील या मशीन सोबतच घेतलेली आहे। मोटर देखील हे चालण्यास एकदम छान आहे। हे साइड व्हील आहे, ज्यावेळेस आपल्याला मशीन चालू करायचे आहे त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीने हे व्हील फिरवायचं आहे। अशा पद्धतीने जर हे व्हील समोरच्या बाजूने फिरलं तर मशीन व्यवस्थित सरळ चालते, आणि जर समजा हे जर अशा पद्धतीने मागच्या साईडला फिरलं तर मशीन उलटी फिरली हे समजायचं। त्यानंतर हे आहे, ही जी आहे आपली मशीनची सुई आहे, याला निडल ही म्हणतात। मी याला हा जो दाब बसवलेला आहे हा फॉलचा दाब बसवलेला आहे। याला सिंगल दाबही, आपला साधा दाबही बसवता येतो। माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही, त्यामुळे मी हा फॉलचा दाब बसवलेला आहे, पण याच्यावरती आपल्याला टिप व्यवस्थित घेता येते। त्यानंतर आपल्याला हा जो फूट प्रेशर आहे, किंवा आपण याला साध्या मराठी भाषेत घोडा म्हणतो, ज्यावेळेस आपल्याला कपडा दाबाच्या खाली ठेवायचा आहे किंवा मशीन झिगझॅग करायची आहे सुरुवातीच्या वेळेस, त्यावेळेस आपल्याला हा दाब उचलण्यासाठी ह्या घोड्याचा आपल्याला उपयोग होतो। त्यानंतर हे आपलं मशीनचं स्टँड आहे, हे मशीनचं चाक आहे, आणि हा मशीनचा पाटा आहे किंवा याला पायटा म्हणलं जातं। ज्यावेळेस तुम्ही पायावर कपडे शिवता त्यावेळेस तुम्हाला ह्या पाट्यावरती पाय अशा पद्धतीने आपला इथे ठेवून पुढच्या बाजूला म्हणजे आपल्याकडच्या बाजूला प्रेस केल्यानंतर आपली मशीन ही सरळ सुलटी फिरली जाते। हे बघा, आपल्याकडे अशा पद्धतीने ही मशीन फिरली जाते। याला एक बेल्ट असतो इथे या चाकातून, आणि वरच्या या चाकातून तो अटॅच केलेला जातो इथून, तर तो वादी किंवा बेल्ट याचा उपयोग होतो। पण साठी आपल्याला यूज करण्यासाठी हा क्लच आहे। ह्या क्लचवर आपण असा पुढच्या बाजूला प्रेशर दिलं की आपली मशीन सुरू होते। शकता ही आपली बॉबिन केस आहे, बॉबिनची डब्बी बसवलेली सेटल आहे हे। तर ही डबल पाट्याची मशीन असल्यामुळे या बाजूला याला पुढच्या बाजूने बॉबिनची सेटल दिलेली आहे, बाकी सर्व याचं सेमच आहे। आपल्याला बॉबिन काढायची असेल तर ही बॉबिनची जी चपटी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने धरून आपल्याला ही बॉबिन काढायची आहे। तर आता आपण बघणार आहोत बॉबिन कशी भरायची। तर माझ्या मशीनला हे बॉबिन भरण्यासाठी पहिल्यापासून स्टँड आहे, यामध्ये आपल्याला बॉबिन अडकवायचे आहे। तर बॉबिनला असा थोडासा दोरा गुंडाळून घ्यायचा आणि त्यात बॉबिन घालून वरून प्रेशर दिला की बॉबिन एकदम पॅक भरते, आणि चाक फिरवून अशा पद्धतीने बॉबिन भरून घ्यायची। माझी बॉबिन भरून झालेली आहे।
आता मी बॉबिन केसमध्ये टाकून ज्या बाजूला खाच असते त्यातून दोरा काढून आपल्याला वडून घ्यायचा आहे. त्यानंतर मशीनला दोरा लावून घ्यायचा आहे. बघा पहिल्यांदा वरच्या होलातून, नंतर खाली स्प्रिंगमध्ये आणि वरती हे नथ सारखं दिसतंय त्यातून, आणि नंतर आपल्याला हा सुईमधून धागा काढून घ्यायचा आहे. आता मशीन खाली वर करून आपल्याला बॉबिनचा धागाही वरती काढून घ्यायचा आहे. तर आपल्या आता ही टीप मारण्यासाठी रेडी झालेली आहे. तर यावरती आता मी टीप मारून घेतलेली आहे. ही पिको फॉलच्या मशीनवर साधी शिलाई देखील छान आलेली आहे. बघा आता यानंतर आपल्याला फॉल कशा पद्धतीने बसवायचा ते बघणार आहोत. तर फॉलसाठी आपला काटा जो आहे तो आपण 2 वरती घ्यायचा आणि साधी टीप मारतो त्याचप्रमाणे आपल्याला टीप मारायची आहे. तर आपल्याला ही फॉलची टीप मारून झालेली आहे आणि साधी टीप मारून झालेली आहे. आता आपल्याला पिको करण्यासाठी हा दाब काढून टाकावा लागेल व पिकोचा दाब बसवावा लागेल. तर हा दाब काढून मी हा पिकोचा दाब बसवून घेतलेला आहे. त्यानंतर जो हा काटा आहे तो काटा आपल्याला 3.5 वरती घ्यायचा आहे. 3.5 वरती घेऊन आपण जशी टीप दाबामध्ये कपडा थोडासा फोल्ड करून अशा पद्धतीने साधी टीप मारतो तशीच टीप मारायची. तर आपला ही पिको ही झाली. तर मैत्रिणींनो, आपण बघितलं आपण या एकाच मशीनवरती 3 टीप यूज केल्या, म्हणजे साधी शिलाई ही, पिको आणि फॉलची ही. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण या मशीन बद्दलची माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ उपयोगी वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हाय स्टिच शिलाई मशीनची माहिती.